रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषद हद्दीतील लव्हेज, चिंचवली शेकिन, श्रीरामनगर, उदयविहार, सरस्वती नगर आणि डीपी रोड नजीकच्या परिसरात नव्याने कचरा संकलन केंद्र उभारण्यात येत असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढत सदरच्या कचरा संकलन प्रकल्पाला विरोध केलाय। सध्या खोपोली नगर परिषद हद्दीत मिळगाव येथे कचरा संकलन केंद्र आहे। मात्र सध्या ज्या ठिकाणी नव्याने कचरा संकलन केंद्र उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी जवळपास परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। म्हणून याला विरोध करत खोपोली नगर परिषदेवर मोर्चा काढून कचरा संकलन केंद्राविरोधात मुख्याधिकारी यांना संबंधित स्थानिक रहिवासी ग्रामस्थांनी एकत्र येत निवेदन दिले। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, निषेध, 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 रद्द करा, रद्द करा, डंपिंग ग्राउंड नाही पाहिजे, पर्यावरण डंपिंग ग्राउंड हटवा, डंपिंग ग्राउंड हटवा, नाही पाहिजे, नाही पाहिजे, डंपिंग ग्राउंडचा पाय, डंपिंग ग्राउंडचा पाय, डंपिंग ग्राउंड हटवा, डंपिंग ग्राउंड हटवा, डंपिंग ग्राउंड हटवा, डंपिंग ग्राउंड हटवा। त्याच्यामध्ये आमच्या इथे काय विकास व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही 100च्या वरती ग्रामसभा जाऊन मी मते मांडले होते। माझ्या गावातील सुद्धा लोक मते मांडले। लव्हेज, चिंचवली शेकिन, सरस्वती नगर, उदयविहार, डीपी रोड जो नवीन खोपोलीचा परिसर आहे तिथले सर्व ग्रामस्थ आहोत आणि हा मोर्चा नसून हे जन आंदोलन आहे आणि एक शांततेपणे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ते म्हणजे आता आपण गेल्या 11 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेकडून जो प्रारूप विकास आराखडा डिस्प्ले करण्यात आला। गेल्या 25 वर्षानंतर मोठा हा प्रारूप विकास आराखडा आलेला आहे आणि आमच्यावर जो गेल्या 25 वर्षापासून जो अन्याय होत होता त्याची मागणी गेल्या वर्षी आम्ही जी मते जाणून घेतली ग्रामस्थांची अथवा जी महसूलवाईज गावं आहेत त्यानुसार आम्ही गेल्या वर्षी आमच्या गावाचं जे मत आहे ते मांडलं होतं आणि जो आमचा ग्रीन झोनचा पट्टा आहे तो आम्ही आर झोनची मागणी केली होती, रहिवासी झोन करण्याचा मागणी केली होती आणि ती मागणी आमची पूर्ण झाली। पण आपण ज्याप्रमाणे म्हणतो ना की दुधात मिठाचा खडा, त्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंडचं 20 एकरचं झोन पडून एक प्रकारच्या आमच्यावर अन्याय झालेला असं आम्हाला वाटतोय। डम्पिंग झोन आमच्या गावात आल्यामुळे आमच्या गावातील वातावरण मात्र थोडंसं डिस्टर्बन्स झालेलं आहे। तर एवढीच अपेक्षा आहे, प्रशासनाला विनंती आहे की हा जो आराखडा आहे यातून आमच्या गावातील डम्पिंग झोन काढून टाकावा आणि त्याची उपाययोजना गावात म्हणजे रहिवासी नसलेल्या भागात करावी आणि उत्तम रीतीने त्याच्यावर प्रक्रिया करावी, एवढीच एक विनंती आहे। आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला नकोच आहे ना, कारण आमच्या मुलांना पण आता आम्ही एक सोडून द्या, आमचं एक वय झालं आहे, पण आमची पुढची पिढी काय, त्यांच्यासाठी पण काहीतरी पाहिजेच ना। आणि सगळं पावसाळी पाणी सगळं खाली लवजी गावात येतं, म्हणजे ते सगळी घाण आमच्याकडेच येणार ना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।